मित्रांनो, माझं हे शेत आहे. ह्या शेतामध्ये मी बावडीचं काम चालू केलं आहे आणि JCB कसा जाणार हा मोठा प्रॉब्लेम होता. उंचवटा जास्त डोंगराळ भाग आहे आणि उतरडे आहे. तरी पण त्यांनी खूप सांभाळून काम केलं आणि हा माझ्या शेतातून रस्ता करून आम्ही खाली बावडीचं काम चालू केलं आहे. आणि किती उंच भाग आहे बघा. त्याच्यावरून तुम्हाला समोर जो डोंगर दिसतोय त्याच्यावरून कळलं हा पण डोंगरच आहे. नदी खालती आहे, उत्तर भाग आहे. आता उतरता भाग आहे, हा माझं शेत आहे. ह्या शेतामध्ये आता बावडी खोदून आणि मला जो सपोर्ट केला आहे, आम्हाला सपोर्ट सर्वांनी, ते आमच्या मंडळाने पण खूप छान सपोर्ट केला. मंडळाने त्याने फोन करून सांगितलं की दादा असं असं आहे, आपल्याला पाण्याची गरज आहे. बरेचशा लोकांना आता पाणी मिळत नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे, माझं शेत आहे, तिथे पाणी लागेल एवढं 100% गॅरंटी होती लोकांना. कारण पहिली बावडी छोटी होती तिथे, पण 20-25 वर्ष काय तिकडे लक्ष नव्हता. आणि आत्ता ती जवळजवळ 30 फूटपर्यंत खोदायचा विचार केला आहे. आणि त्यासाठी हा रस्ता बघा केला आहे आता. आणि सर्व भाग तुम्हाला दाखवतो. मी मंडळाचे पण आमचे आभार मानतो. खूप छान सपोर्ट केला आहे मला. नाचण्याची भाकरी आहे ना. ओके ओके, एक नंबर. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. आज आपलं बावडीचं काम चालू आहे. खूप पाण्याचं टेन्शन आहे. पाणी सध्या मिळत नाही आहे, पियाचं पाणी. आज आम्ही सर्वांनी विचार केला एक आमच्या इथे एक बावडी खोदायची. त्यासाठी पप्पू, मी पाचलवरून एक खास ऑपरेटर आणले. नाव काय तुमचं? राकेश चव्हाण. UP मिळत नव्हती कुठे, कारण का सगळीकडे कामं चालू होती, त्याच्यामुळे मशीन मिळत नव्हते. आम्ही जाऊन 1-2 तास थांबलो पाचलला. त्यांना घेतलं आणि आम्ही म्हटलं चला आज बावडीचं काम करायचं आणि लोकांना पाणी पहिलं द्यायचं. कारण खूप पाण्याचा दुष्काळ आहे कोकणामध्ये. तुम्हाला तर माहिती आहे, मे महिना आला का पाण्याचा दुष्काळ असतो. त्याच्यामुळे विचार केला आणि यांनी जिद्द केली, नाही दादा तुमचं काम बावडीचं मी करणार. आणि ही जिद्द होती. त्यांनी म्हणाले करूनच दाखवणार. आणि दुपारचा आता जवळजवळ 1 वाजला ना, 2 वाजायला आले. आणि 2 वाजता आम्ही आता आणलंय मशीन. आधी म्हटलं आधी जेवायचं, त्याच्यानंतर बावडी खोदायला घ्यायची. आणि मित्रांनो, या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. आणि खरोखर सच्चा कारागीर आहेत ते. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बावडी जास्त खोद करण्यासाठी मित्रांनो बघा, ही जागा कशी कारण इथूनच JCB खाली जाणार आणि जास्त खोदता म्हणून ही जागा साईडला खोदून द्यावी लागते. इथून तो उतरेल खालते. दादा आता जवळजवळ जातो. हे बघा आता गेलो ना त्या जागेवरती, तो बघा निदान चालते बघा. हा बस 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 बस. काय कापायला? ओके ओके, कापतो. म्हणजे अडचण आहे, ती पाळा आले आंब्याची, ती तोडायला लागते. मित्रांनो, बावडीकडे जाण्यासाठी रस्ता कसा करतोय आम्ही, ह्या काजीमधून रस्ता करतोय. पण काज आम्ही वाचवतोय आणि काजूच्या मधूनच रस्ता करतोय. बघा आमचे कामगार कसे आहेत. पूर्ण डोंगर भाग असल्यामुळे थोडेसं रस्त्याचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे म्हटलं चला
छोटा अगोदर रस्ता करून घेऊया, नंतर मग बावडीकडे जाऊ. तुम्हाला बावडी आता स्वतः वेळ दाखवू. बावडी अगोदर होती पण ती उडाली होती, उजून गेली होती. आता याच्यातून असा मार्ग काढणार, या इथून असा सरळ, आणि तुम्ही दाखवतो त्या साईडला जाणार आणि इकडे बावडी खोदायची. एक झरा होता एक छोटासा, त्याला आता बावडी आम्ही तयार करणार आहे मोठी. तिकडे पप्पू आहे आणि आमची काजूची झाडं आहे. बघा आत्ताच नुसतं पाणी लागलंय मित्रांनो, दिसतं काय आहे, पाणी लागलंय. आपला ऑपरेटर पण भारी आहे एकदम. हा जाऊ देत, हा जाऊ दे ते पाठी. वीस फुटावरती मित्रांनो पाणी लागलंय. आता बघूया आपण अजून किती फूट खालती खोल काम करता येतं ते. हे मी खास आमच्या जमिनीत बावडी खोदले. बरेचसे प्रॉब्लेम होते पाण्याचे, तर म्हटलं सर्वांना पाणी मिळू दे म्हणून हे बावडीचं काम आम्ही चालू केलं आहे. ही आमची जमीन आहे, ही एवढी दिसते ना मित्रांनो, सर्व आमची जमीन आहे. आता राऊंड त्याचा वाढवला गेला आहे ना, थोडा राऊंड वाढवला गेला ना, आकार वाढवला. बाबू लागतो आपण, तो भाता पडत होता सावकाश. हे बघा हा कसा रस्ता केलाय, किती उत्तरचा भाग आहे. आणि उत्कर्ष मंडळाने, आमच्या कोळंबेश्वर उत्कर्ष मंडळाने साथ चांगली दिली. त्या सर्व काजीची झाडं आहेत, ही आंब्याची झाडं आहेत, ही सर्व काजी आहेत माझ्या इकडे. पण पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता,
तर म्हटलं कसंही करून आपल्या वाडीतील किंवा आपले बरेचसे लोकांना ज्यांना पाणी मिळत नाही त्यांना म्हटलं अगोदर पाण्याचा बंदोबस्त आपण करूया. आणि हे काम आम्ही आता घेतलं. हे बघा, ही नदी बघा किती खालती दिसते नदी. आणि हे माझे शेत आहे. इथे फक्त काजूची लागवड केली आहे. अजून आहेत काजू. इथून टन मारून सर्व काजूची झाड आहे तिथे माझी. एक वरपर्यंत माझं शेत आहे. ते समोर दिसतं ते सुद्धा आमचं शेत आहे. झाडवर जास्त दिसते तिथे जागा असल्यामुळे म्हटलं चला आपण लोकांना पाण्याची सोय होईल असं काहीतरी काम करूया. आणि हे काम केलं आहे आता आम्ही. अजून काजू आहेत. मे महिना आला तर अजून काजू आहे थोड्या थोड्या कुठे कुठे. मला दाखवतो कसा रस्ता केला. हे बघा, इथून असं सरळ JCB दिसतंय बघा. जरा अडचणीची वाट असल्यामुळे एकटा आहे मी ते आता. बाकीचे सर्व येतील. भीती ही वाटतेच. भीती बाकी कसली काही नाही मित्रांनो. पायाखालच्याची भीती वाटते, म्हणजे सापाची वगैरे भीती वाटते. अडचण असल्यामुळे त्याच्यामध्ये साप वगैरे असतात त्याची भीती वाटते. इथे बावडी झाली आता तयार. दाखवतो थोडं पाणी लागतंय काय. अजून बरंचसं काम आहे. खोदकाम भरपूर आहे. फक्त आम्ही 12-13 फूटपेक्षा जास्त, म्हणजे जास्त 15 फूट खोद केलंय. पण पाणी थोडं, हा बघा पाणी पण लागलंय. दिसतंय तुम्हाला, पाणी लागलंय. अजून खोदकाम करायचंय. हे बघा, हे आमचं शेत आहे. बघा कसा रस्ता केला येण्यासाठी. आमचे ऑपरेटर आहेत, खूप छान माणूस आहे चव्हाण. त्यांनी खूप सांभाळून काम केलं. रस्ता पण छान केला. बावडीचं काम पण मस्त करतात ते. छान ऑपरेटर आहेत ते. चव्हाण नावाची व्यक्ती आहे. ही बावडी जास्त खोद करण्यासाठी मित्रांनो, बघा ही जागा कशी कारण इथूनच JCB खाली जाणार आणि जास्त खोदकाम होणार त्याच्यामुळे, म्हणून ही जागा साईडला खोदून द्यावी लागते. इथून तो उतरेल खालते. दादा आता जवळजवळ जातो. हे बघा आता गेलो ना त्या जागेवरती, तो बघा निदान चालते बघा. हा बस 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 बस. काय कापायला? ओके ओके, कापतो कापतो. म्हणजे अडचण आहे, ती पाळा आले आंब्याची, ती तोडायला लागते. बरोबर बरोबर, जास्त पुढे घेऊ नको रे बाबा.
हा पाणी 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 तिकडे आहे ना, बाटली नाही आहे. यस हो पाणी झालं, भरपूर झालंय. पाणी पण भरपूर आहे बघा. त्यानं थोडस पाठी या, तुम्ही या साईडला या पाठी. हा अजून फोन करताय साईडला. अच्छा रुंदी वाढवत गोल करून. ओके मेन कारागीर आता आपले खाली उतरले. तेव्हा तिथे बघ हा ते झरे मोकळे करा. ते बघा झरे मोकळे करायसाठी गेले खाली. जरा इकडे पण आहे. झरे त्या साईडला गेले. इकडे पण आहे. मित्रांनो फायनली काम आपलं झालेलं आहे आणि पाणी पाहिजे तसं लागलेलं आहे विहिरीला. आणि 2 दिवसामध्ये हे आमचं काम झालं.
आणि काम पण छान झालं. थोडासा त्रास झाला, पण त्रास केल्याशिवाय बोलतात ना, कष्ट केल्याशिवाय फळ पण मिळत नाही. तसं कष्ट केले, भरपूर मित्रांनी साथ दिली आणि हे बघा सर्वांच्या साथीमुळेच हे शक्य झालं. आणि हे बघा किती पाणी आहे आता ते तुम्हाला दाखवतो. पाठच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. आता पाणी माझ्या छातीपेक्षा जास्त झालेलं आहे. सकाळचे आता 7:30 वाजून गेलेत. आणि सकाळीच म्हटलं चला जाऊया, बघू आपण पाणी कितीपर्यंत झालंय ते. बरंचसं पाण्याचा साठा आता झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.